या घराच्या तुम्हाला सांगतो आज पुसण्यानं इकडं तिकडं कपडे धुऊन येणार सकाळ धरण हिरीकडे गेलो नाही बघा. आबा जाऊन आला तेवढा, मी काही गेलो नाही. आता धुणं ही धुवून झालंय सगळं. खिडक्या जरा ब्लरनं साफ केल्या, हवा मारून खान 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 लय खिडक्यातनी घाणा होता. पाक खिडक्या साफ केल्या आणि आता हिरीकडे निघालोय बघा. आता काय चाललंय हिरीवर बघतो जरा, त्यांचा खेळ कसा कसा ध्यान द्यायला लागते. हो कुठं आत राहिलेलं बाहेर राहिलेलं सांगावं लागतंय, नाही तर तसंच राहतंय. पुन्हा ही पिंपरण आहे बघा मित्रांनो, आपल्याला काढायची आहे पिंपरण. लय दिवसाची हाय पण लय मोठी झाली आणि रान पिन लय गुत्त या कचऱ्याला रान गुतलंय लय, त्यामुळे आता काढायचं आहे. ही लगा दादा लागा नुसता का खेळ लावलाय रे हा? काय लागा तुला कशाला आणला इथं मग? कना 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 कामच करताय लागा तुम्ही. कशाला 45 होती? 45 झाले आणि तुला 5 स्टार हॉटेल मध्ये जेवण. 5 स्टारला काय कमी होत का? काय कमी होतं? उगा खऱ्यात ना म्हणतोय का खोट्यात? जेवण चांगलं होतं ना, 1 नंबर. कुठं बदललंय म्हणलं? हाय असं जाय गिरा मध्ये बदलले रे, मध्ये बदलले म्हणजे खडूक लागलाय का? हा काळा मांजरे. काळा मांजरे, काळ्या मांजरात पाणी असते की बरं? लागले का परत पाणी? लागले सागरानंतर सागर लागले का रे खरं पाणी? मला जाऊ बरं का? पाणी मोठं चालू करतो. मला पारत न जाऊ कुठं पाणी येत. बटन दाबची भावे हो, बटन दाबची तेवढं भावे का तुम्हाला सांगतो. कानात बिलट घालते या आणि मोबाईलात बघत बसते. पुन्हा कोणासंग बोलते केलं बघा हात्यार चालू आता इकडे. जिथं पहिल्यांदा रान बदललंय त्याचं जरा पार बघू दे मला. रान बदललंय म्हणते ती. जय बाळमामा. पावसाचं वातावरण झालंय बघा. आभाळ आलंय. आता घराकडे जावं लागते, वर घरावर चढावं लागते. या ते ब्लँकेटच्या घड्या काढावं लागते. त्या आलं बाळ 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 म्हणजे काय करायचं, वाळल्याला सगळं भिजायचं. आणि आता पावसाचा टाइमच झालाय बघा यायला. घोडे बिडे फिरतात बघितलं का? लय घोडं फिरतात आणि घोडं फिरलं का पाऊस येतं, 100% पाऊस येतं. एकट्या बाईनं काय करायचं मग? ही होतंय काय होतंय, आपण मदत करू लागा लागते हो. त्याचा टाकतो आता जरा पाणी काढायचं. पडला घाम, अक्षरशः घाम पडला. कपडे गोळा करून नुसतं घाम पडला. लय फास्ट हिरीपासून पळतच आलो. कपडे सगळे टोटल कपडे गोळा केली बघितले का? पत्रा सगळा रिकामा केला. सकाळी सगळा पत्र्यावर हीच होतं, सगळं रिकामं करून टाकलं. ही घाम गळायला लागला एवढं फास्ट. ही तर शिडी लावली आहे बघा. त्या शिडीवरनं चढलो बघा. बघितलं शिडी दिसली का तुम्हाला? बारीक बारीक दिसते बघा. बघा ती बॅलराकडं लय फास्ट आहे तुम्हाला सांगतो. सगळं केलं. ब्लँकेटमध्ये गठोळी बांधली खाली फेकली. आता ही एवढं जीन पॅन्टचं गठोळी राहिली, एवढं खाली फेकलं का झालं. उतरता पाऊस आलाय गावाकडून साईडने बार. पोरानं करा गोळा करा का? पोरं फिर अंगणातली करते तुम्हाला सांगतो गोळा. कान 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 लय मेहनती वाळलं बरं का. खट्ट ब्लँकेट वाळले, खट खट एकदम खट्ट वाळली नुसती, एकदम खट. इथं या रे कुणी तर पण मा इथं हे गोठरू पण खाली जाईल. बारकी सगळी मी बांधली ती. हात लाव पूनम घेते बा खालनं, मी वरनं फेकतो या.
पायरीच्या अलीकडे जरा फेकलं पडतोय. हात लावलं तसं हा फक्त खाली पडलं का मिठी लावाय जाऊ. मी असा हात फेकतोय. धर 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 मिठी लावली बघा लगेचच. पावसानं धुमाकळ उठलाय तुम्हाला सांगतो का. हो का गावाकडून पाऊस कसलं पाऊस आलंय. लांबलं तर मला दिसत नसेल पण हो का खंबारणे नुसतं पाऊस आलं या जाम. कसं आहे आपलं वरनं घर कसं दिसतंय. पलीकडच्या साईडला तेवढंच ह्या साईडला तेवढंच सगळं ओके मध्ये. तिथलं तळं बिळं सगळं ओके दिसतं या. कसं तळं दिसतंय मोठं लाट तळं दिसतं. चालू आहे बघा विहिरीचं काम चालू आहे. पाऊस आला का आता कशी करतील कोण आणता त्याला घ्यायला चालू आहे. धुणं दगडावर जर काढत होतं ना आपल्या बँकेत अजिबात वाळत नव्हती. पण आयडिया करून वर पत्र्यावर तुम्हाला सांगतो गरम तापलेला. सकाळी 8 वाजल्यापासून ऊन पडलं होतं. चाप 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 वारा सुद्धा नव्हता. असल्यात पत्र लई बार तापलं होतं. आणि ही टाकलं पत्र्यावरती तुम्हाला सांगतो वाळलं. अहो 3 तासात धुणं वाळलं म्हणजे ती मोठी लाट ब्लँकेट वाळली. चेष्टा आहे काय. वारा कसला हो का घोडा कसा पळतोय बघितलं. बारकं बारकं घोडं पळते. हे असलं घोडं पळालं का पाऊस अफाट पाऊस येतोय बघा. आता सध्या गावाकडे पावसात चक्रीय नुसती. झाड सुद्धा दिसत नाही तेव्हा. ते दिसते का लांब तिथं आवर आहे तर बघा आपलं घर आहे का. आयला बघतो पाऊस 100% येते ना बघ. अगं हो करून मला येत ना पाऊस दिसतो. 10 मिनिटात पाऊस येते वाळू घालणार आहे. पुन्हा वाटल्यास नको नको आंबाटवाली झालेली तशीच ठेवा. पाऊस उघडल्यानं वाटल्यास तर घाला. पत्र्यावर नुसती मोकळी तुम्ही ठेवली. हाय अशी पिळलेली धुळान ठेवली वाळली असतं पत्रे उभीनं. काय लय अवघड आहे. मी एकट्यानं बघा तुम्हाला सांगतो खाली काढली कपडे बांग गांग 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 गांग. बसतो जरा मित्रात आता पावसाची वाट बघत येतेच तोपर्यंत. किती वाजता येते आता काय माहित. 100% येते गावात आता सध्या आपल्या मशानभूमी पलीकडे पाऊस चालू आहे. आणि हिथं उगं टिपका 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 पडतंय. आबाळ घराला टेकल्या दिसते ना माझ्या मागं कॅमेऱ्यात बघा. पांढरं शिपट आबाळ आहे का नाही. कुठं तर वाजायला लागली जोरात पाऊस बरं का. हे कॅमेरा आहे आपला. आता विहिरीचं काम बंद पडते कोणा. पाऊस आला का ती वर निघते. एका दगड बिगड पडेल म्हणून वर निघते. 5 वाजेपर्यंत पाऊस घ्या नाही पाहिलं होतं. सगळी कामं ओके मध्ये झाली असती. तरी बी नशीब हॉल पाटणारी पुनमनं पुसून काढला. आणि आता त्या धुतलेल्या हॉलमध्ये तुम्हाला सांगतो आता नवीन कपडे टाकली सगळी धुतलेली घेऊन. त्यामुळे आता काहीही टेन्शन नाही. पलीकडची खोली तुम्हाला सांगतो पाऊस जरी आला तरी त्यात काढली तर चालते. त्यातलं मी खिडकीतलं हे सगळं साफ करून दिलंय मी. त्यामुळे काही विषय नाही. महत्वाची ब्लँकेट वाळणं महत्वाची होती. स्वेटर ब्लँकेट जीन्स पॅन्टा साड्या ही लगेच वाळती द्या. पण रगा ब्लँकेट ही तुम्हाला सांगतो वाळत नाही लवकर. आणि ती महत्वाचं वाळलं सकाळच्या उन्हाळ्यात लागत लवकर धुतली हो म्हणून झालं नाही. काय होतं या लवकर धुतली म्हणून. आता तुम्हाला सांगतो लय अपघात झाली असती. सहज बसलं घरावर बसलं तरी तुम्हाला सांगतो तळ्यातलं पाणी दिसतं. तळ्यावर गाड्या किती येते लोकांच्या तळ्या त्या बांधावर बघितलं हा. या चिंचपासून बांधा दिसतोय तुम्हाला सांगतो. तर त्या बांधावर कसलं दिसतं या. सगळी माणसं दिसायली ती बघ. तुम्हाला लांबनं कॅमेऱ्यात दिसत नाही. मला येत नाही. 20-25 गाड्या येते बघा. सगळी कपडे धुवायला. आता त्यांनी धुतली परत कधी वाळायची. ती सकाळी या पाहिजे लवकर. ही दसऱ्याचा गहना सकाळी ऊन बघून चला करावं लागतंय. आणि एकट्या माणसाचं काम नाही. घरातल्या सगळ्या माणसाने केलं तर हाय नाही. नुसत्या बायकोच्या जीवावर होत नाही बरं आहे ना. आपल्या घराचं लोकेशन कसं आहे भावांनो नक्की सांगा कमेंट मध्ये. हो सांगसाल का नाही. कसं दिसतंय परिसर. हे असा निलेश भाऊच्या घरा शेजारनी असा परिसर आहे बघा. सगळा टोटल दमादमान कॅमेरा फिरवत तुम्हाला दावतो बघा. चव बहुत बघा. या अशा माळरानात आम्ही राहतो बघा. लांब लांब वस्ते त्या घर हाय ते पण लांब बरीच जण म्हणते निलेश भाऊच्या शेजारी घर नाही. हाय ते घर पण लांब ज्याच्या त्याच्या शेतात घर आहे ते बघितलं का. असं बघा जे ती घर दिसतील लांब बघा. ज्याच्या त्याच्या शेतात घर आहे ती. आणि लांब असलेली चांगली आहे ती. लय वर्दळ बिन चांगली नाही. ते रोज टक्करी फुटायची वेळ आहे बघा. तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.